आगमन लवकरच होणार आहे. बाप्पांचे आगमन झाल्यानंतर मुले रोजच विचारतात की आई आज कोणते मोदक बनवणार आहे. रोज कोणते मोदक बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडतो. चला तर मग मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 15 ते 20 मिनिटात बनणारे रवा नारळाचे झटपट होणारे मोदक. हे मोदक 9 ते 10 दिवस आरामशीर टिकतात. गणपती बाप्पाचे नाव घेऊन रेसिपीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. रव्याचे मोदक करण्यासाठी ते आपल्याला लागणार आहे 1 कप रवा. रवा बारीकच घ्यायचा. रवा जर जाड असला तर आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा, पण शक्यतो रवा बारीकच घ्यायचा. रवा भाजण्यासाठी मी तर एक कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी तापल्यानंतर इथे मी 5 ते 6 चमचे साजूक तूप घालून घेत आहे. तूप हलकेसे गरम झाल्यानंतर आपण इथे 1 कप रवा घेतला आहे. तो रवा इथे घालून घेऊया. आणि हा रवा तुपामध्ये मिक्स करून खरपूस रंग येईपर्यंत, परंतु रंग न बदलता भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना गॅसची फ्लेम मंद आचेवरच करून घ्यायची, म्हणजे आपला रवा छान असा खरपूस भाजला जाईल. आपल्याला रवा भाजण्यासाठी ते 7 ते 8 मिनिटं लागणार आहे. जास्त घाई करायची नाही, रव्याचा कलर बदलू द्यायचा नाही, परंतु आपला रवा खरपूस भाजला गेला पाहिजे. 6 ते 7 मिनिटं झालेली आहे. मी असं मंद आचेवर मस्त असा आपला रवा खरपूस भाजून घेतला आहे. हलकासा आपल्या रव्याला सोनेरी कलर आलेला आहे. त्याच्यातला कच्चेपणा दूर होईल इतपत आपण रवा भाजून घ्यायचा आहे. सोनेरी रंग, हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या रव्याला. मंद आचेवर रवा भाजल्यामुळं आपला रवा असा मस्त हलका फुलका होतो आणि छान भाजला जातो. आपला रवा आता भाजून झालेला आहे. इथे मी अर्धा कप खोबऱ्याचा किस घालून घेत आहे. तुम्ही दुकानात जो मिळतो तो किस घातला तरी पण चालेल. मी आपल्या खोबऱ्याचा किसच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आहे, तो इथं घालून घेतला आहे. आता परत आपण हे 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेऊया. सर्व असं व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं मी हा रवा पुन्हा एकदा भाजून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिटं हा रवा मी असा परत पुन्हा एकदा खरपूस भाजून घेतला आहे. यात मी इथे 1 वाटी मलाई सगट दूध घालते आहे आणि पुन्हा मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे. आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे छान असं एकजीव करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. दोन ते 3 मिनिटं परतून झाला आहे आपला रवा. यात मी इथे 1 कप पिठी साखर घालून घेत आहे. पिठी साखर घालून पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. शक्यतो पिठी साखरच घालायची. पिठी साखर घातल्यामुळं आपले हे मिश्रण असं पटकन तयार होतं आणि साखर विरघळली जाते. त्यामुळं पिठी साखरेचाच वापर करायचा.
पिठी साखर घालून पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण छान असं एक जीव करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. बघा आपले हे मिश्रण किती छान असं तयार झालेले आहे. आपला हा रव्याचे मिश्रण छान असं मस्त घट्ट झालेले आहे. यात मी इथं 2 चिमूटभर हळद घालून घेत आहे. हळद घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातली तरी चालेल, पण हळदीमुळं आपल्या मोदकला कलर खूप छान येतो. चवीमध्ये काहीच बदल होत नाही, पण कलर खूप छान येतो. त्यामुळं मी इथं हळद घालून घेतली आहे. तुम्ही इथं केशरचं दूध पण घालू शकता. माझ्याकडे आता केशर नाही म्हणून मी इथं थोडीशी हळद घालून घेतली आहे. बघा किती छान कलर आलाय आपल्याला हळद घातल्यामुळे. हे मिश्रण तयार आहे. आता मी हे मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेत आहे. गॅस बंद करूया. ते थंड करून घेऊया. आपले मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण पटकन असं एक सारण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम आणि 2-3 पिस्ता घेतलेले आहे. ते मी एका कढईमध्ये इथं थोडंसं असे भाजून घेत आहे. 2 ते 3 मिनटं आपण इथे भाजून घेऊया. 2 ते 3 मिनटं मी भाजून घेतलेले आहे. यात मी आता परत 3-1 चमचे खोबऱ्याचा किस घालून घेत आहे आणि ते पण याच्यात परतून घेते. आपले मिश्रण काजू बदामचे काप छान असं खरपूस भाजले गेले. आता मी थंड होण्यासाठी काढून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घेणार आहे. आपले काजू बदाम थंड झालेले आहे. त्यात मी 3 चमचे पिठी साखर घालून घेते. काजू बदामचे आपले मिश्रण थंड झाले आहे. त्यात मी 3 चमचे गूळ घालून घेत आहे आणि मिक्सरला फिरून त्याच्याशी बारीक पूड तयार करून घेते. मस्त असं वाटून घेते ते सारण आपलं. आपले सारण तयार आहे. आता याचे आपण एकदम असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तुमचा मोदकचा साचा कसा आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे गोळे करून घ्यायचे. माझा मोदकचा साचा थोडासा लहानच आहे, त्यामुळे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे. या पद्धतीने तुम्ही सगळे गोळे तयार करून घ्या. आपले मिश्रण मस्त असे थंड झाले आहे. तुम्हाला जर पटकन मोदक करायचे असेल तर तुम्ही कोमट असताना पण करायला सुरुवात केली तरी चालेल. इथे मी एक मोदकाचं मोल्ड घेतलेलं आहे. मोदक करताना पहिल्यांदा आपण या साच्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपलं हे मोदकचं मिश्रण त्याला चिटकणार नाही, आपले मोदक छान तयार होतील. मोदक करताना तूप लावण्याची काहीच गरज नाही. 5 ते 6 मोदक झाल्यानंतर पुन्हा तुम्ही थोडंसं तूप लावू शकता. आता इथं मी हे आपलं रव्या नारळाचं जे मिश्रण आहे ते इथं घालून घेते मोदकामध्ये. छान ते भरून घ्यायचं याच्यामध्ये. मस्त असं काठोकाठ इथं भरून घ्यायचे. आणि हे पॅक करून घ्यायचं. पॅक करून घेतल्यानंतर हे अंगठ्याने इथं असं मध्ये प्रेस करायचं.
आणि जे आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आणि याच्यामध्ये असं भरून घ्यायचं तो. आणि हे सर्व मोल्ड असं पॅक करून घ्यायचं. आपला मोदक मस्त असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला मोदक किती छान असा एकदम छान असा आकार आलेला आहे त्याला. याच पद्धतीने मी सर्व मोदक असे तयार करून घेणार आहे. छान असं बोटाने हे प्रेस करून घ्यायचं मध्ये आणि आपलं सारण याच्यात घालून घ्यायचं. आणि पुन्हा एकदा हे रव्याचं मिश्रणाने ते पॅक करून घ्यायचं. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.